हंसिका संघाने सहजगत्या पराभूत केलं होतं श्रीगणेश बोर्डे संघाला. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की संघर्ष बघायला मिळेल, पण तो संघर्ष बघायला मिळालेला नाही, कारण क्रिकेट तसे अनिश्चिततेचा खेळ आहे. लालबाग कुस्ती बी संघ सहजगत्या विजयी झाला. आणि आपण हा तिसरा सामना पाहतोय. प्रेमात 11 वडुनोगर विरुद्ध भरतस्फोट वलपाडा या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकून भरतस्फोट वलपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करण्यासाठी प्रेमात 11 वडुनोगर संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर. केतन त्याचबरोबर धीरज. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, एसटी रक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट थोडासा बॅकवर्ड, शॉर्ट कव्ह पॉईंट, एक मिड ऑफला थोडासा वाईडिश आहे, एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिलं षटक पहिल्या चेंडूने हलक्या त्याने केलं, फक्त चेंडूला ढकललेलं आहे शॉर्ट पॉईंटला आणि तेव्हा केतन एक धाव पूर्ण करतोय, संघाचं खातं उघडतोय. आज माझ्याबरोबर समालोचन कक्षामध्ये आमच्या समालोचन परिवाराचे दादा मोहन भोईर, त्याचबरोबर ठाणे जिल्हा सदाबहार समालोचक अजय घरत. याला मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. थोडासा उजव्याच्या बाहेरचा होता, पण ज्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू सरळ निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. भरतस्फोट वलपाडा विरुद्ध प्रेमनाथ 11 वडुनोगर 2 संघामधील सामना. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, उंची मात्र जास्त घेतलेली आहे, लांबी मात्र कमी दिसते, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू एका टप्प्याने निघून जातोय, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. आतिश यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील केला जाते, कॉट बिहाइंडचं लाऊड अपील आणि याचबरोबर फलंदाज झेलबाद. आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, अपील केलं होतं आतिश आणि त्याच्या सर्व सहकार्याने. आणि त्या पंचाने मात्र इशारा दिलेला आहे, तो म्हणजे धीरज या खेळपट्टी सोडून जाण्याचा पहिलं यश आतिश भांबरे आपल्या संघाला मिळवून देतोय. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी मंकट विकेट्स चालू या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं नाही आहे. रिव्ह्यू तिसऱ्या पंचाची सुविधा उपलब्ध नाही, मात्र फक्त भीमासाठी दोन्ही संघांना एक रिव्ह्यू मिळेल, याची नोंद दोन्ही संघातील कर्णधारांनी घ्यायची. तो पण त्यासाठी ठराविक वेळ आहे, 15 सेकंदाच्या आतमध्ये आपण रिव्ह्यू घ्यायचा आहे, आणि ते वेळ निघून गेलेली असेल. वराती मागून घोडे नकोत, वेळ निघून गेल्यानंतर रिव्ह्यू घेता येणार नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा मिस्टाई फटका खेळायचं होतं, खरं तर मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक होता, तोपर्यंत संधी मिळते फलंदाजाला एक धाव पूर्ण करण्याची. दिनेशास एका धावेने धावसंख्या झालेली 6, 1-6. आतिश भांबरे राईट आर्म. याला मात्र काय अंदाज केला होता, मात्र शॉर्ट ठरलेला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फक्त आणि फक्त एकच धाव आणि एक यशस्वी षटक या ठिकाणी पूर्ण होतंय, कारण या षटकामध्ये जे धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 7 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. मित्रांनो, मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करणार होते, म्हणजे मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आम्हाला जे भारतीय स्पॉन्सर केलेलं आहे LED TV चे अलंकार यांचं विशेष आभार. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आमच्यासाठी कूलरची व्यवस्था केलेली आहे, ती मानसी तेजस चौधरी यांचाही विशेष आभार. मालिकेवरसाठी बॅट, ती बॅट आपण नक्कीच मालिकेवर झाल्यानंतर घ्यायची आहे,
आणि त्या बॅटनं धावांची लेलूट करायचे अशी बॅट आमच्यासाठी स्पॉन्सर केलेली श्री दीपकजी बजागे यांचे खूप खूप आभार. यासाठी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ याच्या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत. कैलासवासी महादेव गोपीनाथ बजागे आणि कैलासवासी हेमंत श्रीपद बजागे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संदीप महादेव बजागे व श्री हरेश हेमंत बजागे याचकडून या मान्यवरांचे खूप खूप आभार. मालिकेवरची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी कैलास गोपीनाथ बजागे यांच्या स्मरणार्थ कुमार भावेश कैलास बजागे याचकडून यांचेही खूप खूप आभार. बेस्ट बॅट्समॅन आम्हाला जे स्पॉन्सर केले कैलासवासी सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ कुमार दर्शन सुनील चौगुले याचकडून यांचेही खूप खूप आभार. वळूया आपण खेळाकडे. दुसरं षटक घेऊन येतोय प्रशांत म्हात्रे. हे सकी मॅन आहे प्रशांत म्हात्रे. सामना करण्यासाठी सज्ज होईल केतन, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. यामध्ये अप्रतिम चेंडू, अप्रतिम क्लीन बॉल, त्रिफलाचित. वाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. वाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळलेला आहे. राऊंड डोक्याने गोलंदाजी करताना म्हणजे प्लेड ऑन पायावर लागूनच चेंडू स्टंप्सवर आदळलेला आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलमध्ये आपण रिप्ले पाहूया. थोडंसं शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. येस, पायाला स्पर्श झाल्यानंतर चेंडू यष्टीवर आदळलेला आहे. मात्र विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिलेली आहे प्रशांत म्हात्रे यांनी. धन्यवाद सर. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो धर्मराजा 2021 या स्पर्धेसाठी खास करून वडगावचे सुपुत्र उद्योजक आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष आहेत माजी सरपंच तानाजी भोईर यांच्याकडनं खास करून या संघासाठी ऑल दी बेस्ट करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर चषकासाठी त्यांच्याकडनं विशेष शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद तानाजी भोईर. बेस्ट बॉलरचे पारितोषिक आम्हाला जे स्पॉन्सर केलेले श्री ईश्वर हरी चौधरी याचकडून यांचेही खूप खूप आभार. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली याचे अध्यक्ष आहेत किरणजी पाटील यांचे खूप खूप आभार. गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला स्पॉन्सर केले श्री नंदूजी बजागे यांचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा वळूया आपण खेळाकडे. प्रशांत म्हात्रे उत्साह वाढलेला असेल. जेव्हा पहिल्या गोलंदाजाला सफलता मिळते तेव्हा एक आत्मविश्वास वाढत असतो. संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. प्रशांत यावर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या थोडा बाहेर होता. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निर्धाव. आमच्यासाठी मॅचसाठी गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे कुमार रामेश्वर जाधव व मयूर पाटील याचे खूप खूप आभार. दुसरे गिफ्ट स्पॉन्सर केले असे समर्थ फर्निचर कृष्णाजी यांचं सुद्धा खूप खूप आभार. प्रशांत राईट आर्म, हा चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जाते. पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावाने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होते 8. 2 फलंदाज बाद झाले. सलामीची जोडी तंबूत पडलेली आहे. अजून एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. प्रेमनाथ 11 वडूनौका संघाची नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला. दिनेश पाटील खेळण्यासाठी सज्ज होते. नॉन स्ट्रायकरला दिनेश. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल. सातत्यानं चेंडूमध्ये बदल करतोय. पहिल्या चेंडूचा आपण बघितला अगदी स्टंप्स मारा केला होता. त्यानंतर 2 चेंडू जर आपण बघितले नो डाऊट एक चेंडू थोडा स्क्वेअर झाला होता. पण एक चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते प्रशांतद्वारा. प्रशांत म्हात्रे राईट आर्म, यामध्ये लॉफ्ट केलेला आहे चेंडूला. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक गजेदार षटकार.
ज्या फटक्याची खरं तर आवश्यकता होती वडनगर संघाला तो फटका दिनेश पाटीलचे बॅटमधून आलेला आहे. अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलं होतं. वाईड अप लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार प्रशांत. याला मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव पूर्ण होते. चिकी सिंगल बघायला मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 15. मित्रांनो श्री तुषार मानकर यांचे खूप खूप आभार का त्याने आकर्षक गॉगल मॅरेथॉन मॅच म्हणून आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. श्री उमेश रामदास चौधरी यांचे खूप खूप आभार. त्यांनी सुद्धा मॅरेथॉन मॅचसाठी बॅग आम्हाला स्पॉन्सर केली आहे. प्रशांत मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला डाऊन दिखावता फटका आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुरक्षित फटका. नगरसेवक आला आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला आमचा निलेश चौधरी. रिप्ले मध्ये सरळ बॅट फटका खेळला होता. डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि क्रिकेटमध्ये ज्याला सर्वात सुरक्षित फटका म्हणून संबोधलं होतं तो फटका पाहू शकता आपण. स्टेटर लॉंग ऑन सेवाच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. काय प्रक्षेपण बघायला मिळते. केलेले आहेत. येस सर, रॅलिंगला सीमारेखा लक्षात घ्यायचं आहे. रॅलिंगच्या बाहेर पडल्यानंतर षटकार असेल, लक्षात घ्यायचे. रॅलिंगची सीमारेखा आहे. दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 21. आतिश यावेळेला मात्र चेंडू पट्यांतर टनही बघायला मिळाला, बाउन्सही बघायला मिळाला. आतिश याने मात्र खूप प्रभावित केलं होतं, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि म्हणून दुसरं षटक हाताळण्याचा योग्य निर्णय म्हणता येईल. याला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरनं जाणारा चेंडू सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर मारा बघायला मिळतोय आणि फार महत्त्वाचं असतं. खोलवर टप्प्याची चेंडू सुद्धा हाताळतोय आतिश. आम्हाला बघितलं आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. बॅक टू बॅक लागोपाठ 2 चेंडू हे निर्धाव झालेले आहेत. आतिश भामरे वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव जात आहेत आणि जेव्हा तुम्ही 5 षटकांच्या सामन्यामध्ये 3 चेंडू लागोपाठ निर्धाव खेळतात तेव्हा नक्कीच आपल्या स्वतःच्या संघावर तुम्ही प्रेशर बिल्डअप करतात. आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळलेला आहे दिनेश पाटील. तुम्ही 5 चेंडू डॉट खेळून एखादा षटकार मारला तर फारसा उपयोग नसतो. समीकरण एकच असतं, कारण तुम्ही प्रत्येक चेंडूला तुमचं जर स्ट्राईक रेट 100चा असतं कामा नये. स्ट्राईक रेट किमान तुमचा 150पेक्षा जास्त असायला हवा. याला मात्र लेट कट हलक्या हातानं फक्त केलेला, स्लाइस केलेला आहे पॉईंटला, शॉर्ट पॉईंटला. यावेळेला मात्र थोडीशी वेगळी रणनीती सहकार्य खेळण्याची संधी दिलेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. काय गोलंदाजी हाताळतोय हे फार महत्त्वाचं असतं. 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती, मात्र 3ऱ्या षटकामध्ये आतिश यांनी कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे, धावसंख्येला थांबवलेली आहे, धावसंख्या वाढीला लगाम लावलेला आहे.
आतिश याला जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, कॉन्फिडंट, बॅटला हलकासा स्पर्श आणि फलंदाज बाद. युवती शहरात दादाचं न्याराचं हाय मान. हिरा ताडाली गावाचा हाय त्याचा अभिमान. हे वेल प्रसंगी धावून जातो गावाच्या मदतीला. वेल प्रसंगी धावून जातो गावाच्या मदतीला. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. आमचा निलेश चौधरी दादा. तिसरा फलंदाज बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी येतोय भावेश भगत. भावेशकडे क्षमता आहे खरं तर मोठे पटके खेळण्याची, पण कसं असतं तुमचं क्षमता आहे असं नाव असणं महत्त्वाचं नसतं. तुम्ही त्या क्षणी त्याचा वापर करणं गरजेचं असतं आणि भावेश त्याचा वापर करतोय का बघायचं आहे. मोठे पटके खेळण्याची एक क्षमता आहे, क्षमता असून चालत नाही, त्याचा वापर करावा लागतो. तुमचा परफॉर्मन्स, तुमचं नाव मोठं असणं गरजेचं नसतं, मात्र काम मोठं असणं गरजेचं आहे. आतिश यावेळेला मात्र आपण एका उजव्या क्षेत्राचा बाहेरचा चेंडू सहज खेळण्याचा प्रयत्न आणि षटक पूर्ण होते, यशस्वी षटक. आणि षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिली आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली आहे. 30 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि निश्चित या ठिकाणी शुभ आगमन झाले. कैलासजी चौधरी एक शिवशेती क्रिकेट मंडळाचे माजी उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. कैलासजी चौधरी, आपण जर कोण प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्र, आपण जो सामना पद्धती 2 संघामधून खास करून भरत स्मृती असतील आणि त्याचबरोबर रुपेश पाटील शिळूमाता बळे संघाचे एक उत्कृष्ट खंदे समर्थक आहेत. रुपेश पाटील यांच्याकडनं पूर्ण ऑर्गनाइज टीम आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या संघाला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद रुपेश. धन्यवाद मोहन भाई. यानंतर जो सामना होणार आहे जाना स्पोर्ट इटाळे आणि कोळशेत दोन्ही संघ कर्णधारांनी त्वरित आमच्या ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जाना स्पोर्ट्स इटाळे आणि जानू स्पोर्ट्स इटाळे आणि कोळशेत दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. चौथं षटक याला फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. कॅल्क्युलेटेड सिक्सर. हिचा सोन्याचा मुंगवला 24 तारखेचा. बड्डे गाजतय लाडक्या. यस, पंच या ठिकाणी पुन्हा एकदा इशारा करतात. हा चौकार आहे कारण हा चेंडू हा एका टप्प्यात हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला होता. बॅरिकेड जे आहे, रॅलिंग आहे, त्याला षटकार आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यावर डायरेक्ट चेंडू जर पडला तरच षटकार होईल. याला पुन्हा एकदा टायमिंग आता आलेलं नाही आहे. फक्त एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते आणि एका धाव्यानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे. यापूर्वीचं आपण बघितलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये 46 धावांचं लक्ष्य सहजगत्या पार केलं. हंसिका स्पोर्ट्स वडगर संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सहजगत्या पार केला होता लालबाग गोरसे बी संघाने. त्यावेळी तुम्हाला जर जिंकायचं असेल 50पेक्षा जास्त धावा तुम्हाला धावपळकावर ठेवाव्याच लागतील, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना तुझ्यावर जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. याला पुन्हा एक चांगला फटका म्हणता येणार नाही. खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पुन्हा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडू. आणि या मैदानावर 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुद्धा पहिल्याच दिवशी जॉली स्पोर्ट कामतकर संघाने यशस्वीरित्या केला होता. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे अजय आपण बघितलं की पहिल्या दिवसापासून ही खेळपट्टी जी आहे ही फलंदाजीला पोषक आहे.
फलंदाजीला साथ देते. कारण राईट आर्म याला पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरकडे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे प्रतीक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय प्रतीक. कोलशेत या संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी, कोलशेत या संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असता तर प्लीज आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कारण राईट आर्म याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय तो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लाभो उदंड आयुष्य भिवंडी शहराच्या नगर सेवकला. लाभो उदंड आयुष्य भिवंडी शहराच्या नगर सेवकला. आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. खूप टप्प्याचा चेंडू होता आणि भरपूर वेळेला फलंदाजाकडे सहजगत्या हुकचा फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. बालाजी हार्डवेअरचे प्रोप्रायटर मान्यश्री मोहनजी यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. 33 धावा झाल्यात. 33. नेल्सन 3-3. भावेशने मात्र एक चांगली सुरुवात केलेली आहे. भावेश आतापर्यंत एक चौकार मारलेला आहे. पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अति सुंदर फटका. षटकार. धर्मराज मंडळाचा अध्यक्ष हायलय दमदार. महेश चौगुले साईनाथ पवारचा त्याला आधार. समाज कार्यात लय दमदार दादा यो नावाला आला. समाज कार्यात लय दमदार दादा यो नावाला आला. आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. आमचा निलेश हंसिका स्पोर्ट वडगर. हंसिका स्पोर्ट वडगर त्याचबरोबर कोलशेत गोरसई लालबाग गोरसई बी त्याचबरोबर हंसिका स्पोर्ट वडगर दोन्ही संघ कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. हंसिका स्पोर्ट वडगर आणि लालबाग गोरसई बी दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला आहे का धावसंख्या वेगाने वाढली होती. 39. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि भावेश खेळपट्टीवर मी सुरुवातीला सांगितलं भावेशकडे एक क्षमता आहे आणि त्यांनी क्षमतेचा वापरही केलेला आहे. आतिश पाटील येतोय. त्याला चांगला कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो तंगमी झालो तंगमी हा झालो तंगमी. पाहुनिया सानीला. झालो तंगमी पाहुनिया सानीला. कंट्रोल हुक शॉट खेळला होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. धावसंख्या वेगाने वाढते. 43. आतिश पाटील त्याला फुलटा चेंडू फटका खेळलाय. सरळ जातोय मिड ऑफवरना डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपवते प्रशांत. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या होते 44. प्रेमनाथ 11 वडून विरुद्ध भरत स्पोर्ट वळपाडा या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रेमनाथ 11 वडनोकर संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. धावसंख्या चांगली होती मात्र भावेश खेळपट्टीवर आल्यानंतर एक डावाला आकार आलेला आहे. आतिश याला पुन्हा शफल क्रॉस होऊन हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न हलकंसं अपील केलं जात आहे. फक्त उत्साह दिसतोय अपील करण्यामध्ये. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर थांबलेली आहे. 44.
अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50चा आकडा पार होतोय का बघायचा आहे. स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस, कारण आतिश पाटील खूप अनुभवी खेळाडू आहे. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना आपण पाहतोय. आतिश यावेळेला मात्र पुन्हा उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय भावेश. आणि कधी बॉडी लँग्वेजला बघून गोलंदाजी करताना पाहतोय आतिश. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 44. आतिश लेफ्ट आर्म, यावर मात्र यश मिळालं. चेंडू मात्र तो डीप फाईन लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या सामन्यामध्ये जे लक्ष्य होतं 46, तेच लक्ष्य तिसऱ्या सामन्यामध्ये आलेलं आहे. दोन्ही कॅप्टनना पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल. लालबाग गोरसाई बी, त्याचबरोबर हंसिका स्पोर्ट्स वडगर 45 धावा झाल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष्य. मी घेऊन जातोय आपणास आमच्या VIP बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मोहन भोईर. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. धर्मराजा चषक 2021 स्पर्धेचे मित्र आपण आयोजन पाहतो. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर उमेश चौधरी असतील, किरणजी पाटील असतील आणि त्यांची अदर्स टीम, त्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. चालू सामना दोन संघामधून प्रेमनाथ 11 वडूनगर अगेन्स्ट भरत स्मृती वलपाडा या दोन संघामधून आपण भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामधून आपण पाहतोय. विजयासाठी लक्ष्य भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला 46 धावांचं. प्रति षटक आपण विचार केला 9.20 ची सरासरी आहे. एक पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. प्रेमनाथ 11 प्रेमनाथ पाटील फॅम टीम कवदी उळी या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. माजी उपसरपंच त्यांचा संघ आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. प्रेमनाथ पाटील यांचा जो संघ आहे मग चालू सामन्यामधून कशी कामगिरी करतोय. सध्या 45 धावा करून 46 धावांचं आव्हान ठेवतोय विजयासाठी, खास करून भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघासाठी. एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज आपण पाहतोय गिरीश. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. चला
फलंदाज आपण लगेच यायचं आहे. भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा संगणक आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. अतिश आणि करण ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. 5 षटकांचा निर्धारित सामना, विजयाचं लक्ष 46 धावांचा प्रतिषटका विचार केला तर 9.20 ही सरासरी आहे. तर सलामी गोलंदाज प्रेमनाथ 11 वडू नवगर या संघाचा गिरीश. कोलशेत या संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षाशी संपर्क साधायचा, आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर वरगड संघाचा संगणक आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग लगेच करायचं आहे. अंसिका एंटरप्राइजेस वडगड संघाचा संगणक आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. विजयाचं लक्ष 46 धावांचं पहिलं षटक प्रगती पथावर. गिरीश वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं, पंचांना क्रॉस करतो, रायटम ओरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय आतिश. आणि पहिला चेंडू थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या स्थिर आहे. बालाजी हॅडबर्ड्सचे प्रोप्रायटर मान्यश्री मोहनजी आज निश्चित या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. चेंडू मिडऑफला जातोय. घनश्यामच्या माध्यमात अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. पहिला महत्त्वाचा फलंदाज आतिश याची किळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा स्टेप आउट होतो. चेंडू आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न निश्चित पाहिला होता. मिस टाईम फटका आपण पाहिला. चेंडू मिडऑफला जातोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल इन फिल्ममध्ये आपण पाहिलं होतं घनश्याम याच्या माध्यमातून. आणि पहिला एक महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आतिश. नेक्स्ट न्यू बॅट्समन परेश येतोय. वेलकम. मान्यश्री बबनजी जोशी एक ओली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. बबन जोशी या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर विजयजी पाटील, नितीनजी भोईर गेली 5-4 दिवस आपण पाहतो या स्पर्धेसाठी एक आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे. खास करून या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्यश्री राजेश चौधरी यांचे अतिशय जवळीक मित्र आहेत. चेंडूला ऑनसाईडला केलं जातं. 1 बॉस एका टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाब्याने संघ धावसंख्या 1 धाब्याने पुढे सगळी धावसंख्या होते ती 1-1 पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 5 षटकांचा निर्धारित सामना, विजयाचं लक्ष 46 धावांचं. आणि सलामी गोलंदाज गिरीश. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन द ऑफचा फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका, खराब चेंडू, उत्तम प्रहार. ऑफ शॉट थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटवर जातो. चेंडूला सुंदरसा ऑन द ऑफचा फटका आपण पाहिला होता. आणि एका टप्प्याने मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय चौकारासाठी. 4 धावा. धावसंख्या 4ने पुढे सगळी धावसंख्या होती 1-5. अगेन्स्ट या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑनचा फटका, चेंडू डीप मधून जातोय. आउटफील्डमध्ये आपण पाहिलं होतं लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 धावाने पुढे सगळी धावसंख्या होती 30. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. विजयाचं लक्ष 46 धावांचं. गोलंदाज गिरीश. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर ऑनचा फटका, चेंडू डीपमध्ये जातोय. आउटफील्डमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. वारंवार ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एकेरी संघात धावसंख्या 1 धावाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 7.
पहिल्या षटकात आपण विचार करता अतिशय उत्तम गोलंदाजी म्हटली तर वागवा ठरणार इकडे एक चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज कुठेतरी कमबॅक करतोय आणि फक्त 7 धावा देऊन एक महत्त्वाचा फलंदाज ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितला आतिश, तर पहिलं षटक निश्चित अतिशय चांगला हाताळतोय गोलंदाज गिरीश. प्रतिषटकाचा विचार केला तर 9.20 ची सरासरी आहे आणि मात्र पहिल्या षटकारामधून कुठंतरी जी सरासरी ती सरासरी मात्र या ठिकाणी गाठता आली नाही. याचं कारण आपण पाहिलं होतं गिरीशाची अतिशय अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाजी दुरा सांभाळतोय धीरज. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. कोलशेत संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी वेलकम प्रमोदजी चौधरी, बरालदेव स्पोर्ट्स सिनियर 40+ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रेमनाथ पाटील फॅम टीम आपण पाहतोय. प्रेमनाथ 11 वडूनगर अगेन्स्ट भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघांमध्ये चालू सामना. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑपलीवर सुंदरसा ऑन ट्राय केला होता, मात्र फटका फसतोय. लॉंग ऑन सीमेकडे अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. कारण याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. हा सामना संपल्यानंतर एक 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल. त्यानंतर पुढील जे 2 संघ असतील हंसिका 11 वडगर विपक्ष लालबाग गोरसई बी या दोन्ही संघांना आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आणि आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर कदाचित आपल्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. हा सामना संपल्यानंतर 15 मिनिटांचा एक लंच ब्रेक असेल. त्यानंतर दोन्ही संघांनी आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघाचे संगणक आपण जर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर लक्षात ठेवा, यानंतर हा सामना संपल्यानंतर एक 15 मिनिटाचा ब्रेक असेल, लंच ब्रेक. त्यानंतर सामन्याला सुरुवात होणार आहे. वडगर विपक्ष गोरसई असा सामना असेल. मात्र दोन्ही संघाचे संगणक त्या अगोदर आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट पटका. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय चौकार. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसरे पंच आपण मैदानामध्ये जायचं आहे चेकनोसाठी. एक तिसऱ्या पंचांची उपलब्ध. थँक्स. अगेन्स पुन्हा आपण जाऊया मैदानाकडं. षटक क्रमांक 2 प्रगतीपथ धीरजाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका. चेंडू जातोय
असं वाटलं होतं चेंडू आउट ऑफ पार्क जातो की काय. पटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं, शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं. चेंडू मिडॉनवरून लॉंगॉनला येतोय. आउटफील्डमध्ये आपण पाहिलं होतं केतन याला अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा फलंदाज परेश याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. एक महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय धर्मराज चषक 2021च्या स्पर्धेसाठी आणि खास करून प्रेमनाथ 11 वडूनगर या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. त्या संघासाठी तालुका क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटर संदीप पाटील नवघरवरून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद संदीप. एक धावसंख्या 12 आहे. षटक क्रमांक 2. विजयाचं लक्ष 46 धावांचं. संदीप पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. आता मात्र मैदानामध्ये संघामधील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आतिश, ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण पाहतो आतिशबाजी. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाळ सुगंध देणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 12. प्रेमनाथ 11 प्रेमनाथ पाटील यांचा संघ आहे आणि निश्चितच चालू सामन्यामधून अतिशय चांगली कामगिरी ज्याची आपण पाहतोय. प्रेमनाथ पाटील फॅम टीम. चेंडूवर मोठा फटका, बघूया चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वाडा कॅच, वाडिश लॉंग ऑफ सीमरच्या कुठं तर क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज प्रतीक याचा क्लिअर करूच शकला नाही आहे. आउटफील्डमधून आपण पाहिलं होतं अतिशय प्रतिम उत्कृष्ट एक दर्जेदार झेल या ठिकाणी कलेक्ट केलं होतं. वेलकम मित्र. याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होते मान्य श्री नितीन बजागे, ताडली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहे, ज्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका आहेत नितीन बजागे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम नितीनजी बजागे, या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. मला वाटतं शेवटचा चेंडू शेष आहे. एक चेंडूची फेक बाकी आहे. मान्यश्री नितीनजी बजागे, बरालदेवी सिनियर 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर गावातील एक प्रतिष्ठित नागरिक, ज्यांच्या सौभाग्यवती भीमुंडी मनपाच्या माजी नगरसेविका, त्यांचे यजमान आदरणीय नितीन गोपीनाथ बजागे ह्या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेले. मी आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी खास करून प्रेमनाथ 11 प्रेमनाथ पाटील फॅम टीम आपण पाहतोय मैदानामधून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज धीरज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आतिश. नावाप्रमाणे आतिशबाजी ज्याच्या बॅटमध्ये आपण नेहमीच पाहतोय. चेंडूला स्वीपचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट. अप्रतिम उत्कृष्ट फटका, नेहमीच एक आक्रमक खेळी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो तोच फटका अतिशयच्या बॅटमधून येतोय. एक जबरदस्त टायमिंग साधलं होतं, ताकदीचा कमी वापर, युक्तीचा जास्त वापर आपण पाहिला होता फटक्यामध्ये. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्पर्लिक सीमारेषा बाहेर जाणार एक दणदणी चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 धावाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावसंख्या होते ती 16. प्रति षटक आपण जर विचार केला तर 9.20 ची सरासरी आहे. अजून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. आता जी आस्किंग रेट धावांची जी गती आहे ती प्रति षटकामागे वाढलेली आहे. प्रति षटक आपण विचार केला तर आस्किंग रेट 10 धावांचे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गिरीश येतोय. वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीने तिसरे षटक आला तो गिरीश.
विजयाचं लक्ष 46 धावांचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4-16 आहे. अजून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटका विचार केला 10 धावांची सरासरी. गोलंदाज गिरीश वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकात आलतोय. मागच्याच पहिल्या षटकारामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती गिरीश. चेंडूला सुंदर ऑनचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला येतो. 1 धाव घेण्याची संधी. 1 धावणी संख्या धावसंख्या 1 धावणी पुढे धावसंख्या होती ती 17. एक चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित आपण पाहिलं होतं. अतिशय चांगला फटका ग्राउंडेड झाला होता चेंडू. आता मात्र स्ट्राइक रोटेट करतोय आतिश. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आतिश. नेहमीच ज्याच्या बॅटमधून आतिशबाजी षटकार चौकारांची आतिशबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळते. एक आक्रमक असा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला अतिशय उत्कृष्ट चौकार. कोलशेद या संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. कोलशेद या ठिकाणी मात्र चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. सन्मान होतं चेंडूचं. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. 4 बाद. महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतो आतिश. दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला. हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला. माझ्या साई बाबाच्या टॅटूला. साई बाबाच्या चेंडूला बिग येण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. अतिशयचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक मिस टाईम फटका आपण पाहिला होता. चेंडू शॉर्ट सेलिंग मिडॉनला जातोय आणि आउट फील्डमधून मित्र आपण पाहिलं होतं. खरं अतिशय जबरदस्त ॲफर्ट्स पाहिलं होतं. खास करून गोलंदाज आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय आणि एक महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आतिश. न्यू बॅट्समन नेक्स्ट न्यू बॅट्समन कौस्तुभ जातोय. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती वैभव याला.
आता मात्र एक टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं तर याचं कारण आपण पाहिलं तर ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते कमांतर दाबाने संघात धावसंख्या एक धावाने पुढे सकते धावसंख्या होती ती 24. अजून याच्यापासून 22 धावा हवी. 13 चेंडू 22. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहतो. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नाही. चेंडू संपर्क झाल्यानंतर मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेताना बऱ्याचदा जरा एक निर्धाव चेंडू धावसंख्या असते. आता येणाऱ्या 12 चेंडूंवर विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटकापणे विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही. कुठला प्रेमनाथ 11 वडूनगर की भरत स्पोर्ट्स वडपाडा की वडूनगर. मान्य श्री सागरजी पाटील आपण प्रेक्षक मान्यवर कक्षामध्ये यायचंय. सागर पाटील व्यवस्था केली जाते. तिसऱ्या षटकारानंतर येणाऱ्या अजूनही 2 षटकारानंतर विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. तर बघूया कुठला संघ विजय संपादित करतोय, वलपाडा की वडूनगर. प्रेमनाथ 11 वडूनगर संघाला विनंती आहे लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्लीज आपण वेलकमी घ्या. वेलकम. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी है उमेश चौधरी. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि निश्चित या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं. खास करून मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक गिफ्ट आहे ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले. उमेश चौधरी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर मान्य श्री संतोषजी गायकवाड या व्यासपीठ मंचावर उपस्थित झाले, आपले मनापासून स्वागत. त्याचबरोबर भारती या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीजी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मान्य श्री नितीनजी बजागे या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत, त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयाचं अजूनही लक्ष फक्त आणि फक्त 22 धावांचा 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रतिषटकाला आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. तर बघूया या 22 धावा रोखल्या जातात की या अगेन्स्ट या 22 धावा काढून वलपाडा संघ विजय संपादित करतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मयूर येतोय. मयूर पाहिली होती. हलकासा अपील निश्चित प्रश्न पंचांना विचारला गेला होता, मात्र पंच संमत नव्हते. मात्र एक धाव घेण्याची संधी, एक धावणी संघ धावसंख्या 25. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूमधून विजयासाठी 21 धावांची आवश्यकता.
चेंडूला बेग घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडू पंचां प्रश्न विचारला जातोय. पंच संमत आहेत आणि लेग बिफोर स्वरूपाने मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. मित्र या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी आणि या मान्यवर मंडळीमधून पाहतोय मान्य श्री उमेश रामदास चौधरी, त्याचबरोबर संतोष गायकवाड आणि त्याचबरोबर भारतीजी. हे या 3 व्यक्ती या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे. अंतिम सामना जो असेल मेगा फायनल त्या सामन्यामधून 2 संघ असतील त्या दोन्ही संघांना त्यांच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट दिली जाणार आहे. जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये असतील मेगा फायनलमधून असतील त्या दोन्ही संघांना त्यांच्याकडनं स्पेशल गिफ्ट दिली जाणार आहे. काय गिफ्ट? स्पेशल टूर बॅग आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. मधल्या षटकाचा चेंडू पाहिला होता. हलकासा अपील पंच संमत आणि लेग बिफोर स्वरूपाने फलंदाज मात्र इकडे बाद झाला होता. नेक्स्ट न्यू बॅट्समन महेश येतोय. खराब चेंडू, उत्तम प्रार महेशाच्या बॅटमधून येतो. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट षटकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. हाफटेकर पद्धतीचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा शापूर चेंडू, सुंदर हुकचा फटका चेंडू, लॉंग लेग सीमरच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार येतोय. षटकाने संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे सकते. आता विजयाचं समीकरण बदलते. येणाऱ्या 8 चेंडूमधून विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शेष आहेत आणि विजयापासून 15 धावा दूर आहे. काय जबरदस्त फटका आपण पाहिला होता फलंदाज महेशच्या बॅटमधून. हाफटॅकर पद्धतीचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता मयूर याचा. आणि चांगला समाचार महेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता. खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अगेन्स्ट पण एकदा गोलंदाज मयूर. ज्या फटक्याची आवश्यकता होती संघाला तोच फटका महेशाच्या बॅटमधून येतोय. संघाच्या विजयाच्या अशा थोड्याशा पल्लवीत झालेल्या आहेत. येणाऱ्या 8 चेंडूमधून अजून विजयापासून एक 15 धावा दूर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार महेशाच्या बॅटमधून येतोय. विजयाचं समीकरण आता मात्र जवळ येत आहे. महेशाच्या बॅटमधून आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार आणि 2 षटकांनी संघ कुठेतरी कमबॅक करतो, विजय दिशेने वाटचाल करतो. येणाऱ्या 7 चेंडूमधून विजयासाठी फक्त आणि फक्त एक 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होतोय. भारत स्पोर्ट्स वलपडा संघ थोडंसं बॅकफूड आता पाहतो. निश्चित आपण प्रेमनाथ इलेव्हन वडून नवघर या संघाला गोलंदाज मयूर याचा चांगला भरघोस समाचार आपण पाहतो. अजून एक चेंडूची फेक आहे. पहिल्या 3 चेंडूचा आपण जर विचार केला निश्चित अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, फक्त एक धाव एक महत्त्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला होता. मात्र उर्वरित 3 चेंडूमधून आतापर्यंत 2 षटकार आणि बघूया येणारा शेवटचा चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. हॅट्रिक साधतोय महेश.
आता विजयाचा समीप आपण पाहतो. विजयाचं लक्ष येते फक्त आणि फक्त 3 धावांचं. प्रेमनाथ 11 या संघाला आता विजय थोडासा अवघड झालेले आहे, कारण येणाऱ्या 7 चेंडूमधून बल पाडा या संघाला फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज येतोय दिनेश. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. अजून सामना संपलेला नाहीये. येणाऱ्या 5 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 3 धावा. नेक्स्ट न्यू बॅट्समन प्रशांत येतोय. एक संघातील सर्वात सिनियर फलंदाज आहे. संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे प्रशांत येतोय. सध्या नॉनस्ट्राईकला स्ट्राईक रोटेट करतोय. ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली या सामन्यातील हॅट्रिक अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी महेश यांनी केल्याने संघ कुठेतरी विजयाच्या उंबट्यावर नेऊन ठेवलेला आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. अगेन्स्ट गोलंदाज दिनेश. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं होतं एक धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न केला गेला होता. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडासा ट्विस्ट आपण पाहतोय. रंगत चुरस पाहतोय. कारण येणारे 4 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करतोय प्रेमनाथ 11 वडूनउगारा संघ. महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू शॉर्ट फाईन लेगला जातोय. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न असफल होतोय. आणि फलंदाज महेश मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. आतापर्यंत 8 फलंदाज तंबूच्या ऑस्ट्रेलियात. न्यू बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन राम येतोय. 4 चेंडू 3 धावा. सामन्यामध्ये रंगत चुरस आपण आता पाहतोय. पुन्हा एकदा थोडंसं पलटवार. चार चेंडू 3 धावा. मात्र निश्चित 4 आपण पाहिलं होतं 7 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. मात्र 3 धावा करताना कुठेतरी एक मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय. एक संघर्ष पाहायला मिळतोय. अगेन्स्ट गोलंदाज आतापर्यंत अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी दिनेशाची. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. एक दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळावं सोडून द्यावं अशा प्रयत्नामधून आपण चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रशांत यांनी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र परिपूर्ण 4 झालेले आहे. वडू नवगरा संघ. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. वारंवार चुका पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र 2 चेंडू 3 धावा. बघा किधर थे किधर आ गए. 6 चेंडू 3 धावा असं समीकरण असताना मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण पलटवार नवगर संघ करतोय. 2 चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 धावा कंप्लीट करणं 3 धावा करणं गरजेचं आहे. 2 चेंडू 3 धावा. आणि वारंवार चुकामुळे आपण पाहतो प्रशांत याच्या बॅटमधून आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतो नवगर संघ.
एक चेंडू 3 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय दिनेश याची. वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण प्रशांत याचा पाहतो. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाहीये. बॅक फुटवर आपण ज्या संघाला पाहिलं होतं तो संघ आता मात्र फ्रंटफुटवर आहे. एक चेंडू 3 धावा. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आली आहे. वाईल्ड जॅच कॅच. आणि याच बरोबर मात्र या सामन्यामधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली दिनेश याची. निर्धाव षटक हाताळलं होतं. 2 फलंदाज ज्याने बाद केलं होतं तोच ठरतो स्पर्धेचा मानकरी. दिनेश धुमाळे एक मॅजिकल षटक हाताळलं होतं. संघ कुठंतरी परिपूर्ण बॅकफुट असताना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती आणि सिकास दिली होती भरत स्पोर्ट्स बॉलपाडा या संघाला. विजयाचा शिल्पकार ज्यानं अंतिम षटकामध्ये अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. दिनेश तुम्हाला आपण यायचं आहे स्टेजवर. हॅलो. अतिशय अतितटीचा सामना मित्र आपण पाहिला होता. कुशल मोमेंटचा सामना पाहिला होता. शेवटच्या अंतिम षटकामध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असताना एक मॅजिकल षटक हाताळलं होतं गोलंदाज दिनेश धुमाळे याने. तोच ठरतोय निर्धाव षटक हाताळलं होतं आणि महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले होते तोच ठरतोय स्पर्धेचा मानकरी. ज्यानं शिकत दिली होती भरत स्पोर्ट्स वडू नवगर या संघाला. विजयाचा शिल्पकार दिनेश धुमाळे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आहे. मी नितीन बजाग यांना विनंती करतो जी आकर्षक ट्रॉफी आहे तिचं आपण वितरण करायचं आहे. मानकरी दिनेश धुमाळे ज्याला आपण पाहिलं होतं अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. त्यानंतर प्रमोदजी चौधरी आपण जी गिफ्ट टॅम्पल तिचं वितरण करायचं आहे. त्यानंतर उमेश चौधरी यांना विनंती असेल पुढील गिफ्टचं आपण वितरण करायचं आहे. आणि निश्चितच जे आपण जे टूर बॅग पाहतो त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर कैलाशभाई चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक गिफ्ट आहे तिचं वितरण करायचं आहे. त्यानंतर दीपकजी बजागे पुढील